चढाओढ नाही, पार्टीने सांगितले महायुती झाल्यानंतर फॉर्म भरायचं दिलं, संधी दिली, फॉर्म भरला. काय सांगाल आता याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची युती झाली, अशा पद्धतीने जागा दिल्या गेल्या. 3 जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीकडे, 3 राष्ट्रवादीकडे, शिंदे मामाकडे, 3 बागलगट मामा भाजपाकडे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी माझे आमदार संघटना दिसत नाहीत. नाही, ते येणार आहेत, त्यांचे फॉर्म आलेत, यात 100% भरतात. बरं, म्हणजे आशिष गायकवाड आहेत, सगळे मामाचे सगळे माणसं बरोबर आहेत फॉर्म भरतात. तुमच्यासमोर कुणाचं आव्हान असणार आहे? नाही माहिती. वीट गटातूनच शशिकांत पवार यांच्या पत्नीचं म्हणजे भाजपाचे ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पत्नीचं सुद्धा नाव समोर येत होतं. त्यांनी सुद्धा वीट गटातून उमेदवारीसाठी बऱ्यापैकी फिल्डिंग लावली होती. भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष, इच्छुक असणं चूक नाही. प्रत्येक जणांनी इच्छुक असणं, पार्टी कुठं ना कुठं प्रत्येकाला संधी देणार. आता हे 2 पार्ट्या एकत्र आल्यामुळे कुठंतरी बंडखोरी होऊ शकते का? ती कशा पद्धतीने रोखली जाऊ शकते? नाही, 99% बंडखोरी होणार नाही. दोन्ही एका विचाराचे काम करणारे, देशात राज्यात सत्तेत एकत्र काम करणारे, विकास करताना बरोबर असल्यास ह्याचा 100% फायदा होणार.